हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. नमस्कार, माझे नाव कार्तिकी निवृत्ती दाभाडे. मी इयत्ता 7वीत शिकते. आम्हाला स्वराज्य हवे होते. माझ्या शिवबाने स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याबरोबर आम्ही स्वराज्याचेही स्वप्न पाहिले होते. आज आज स्वराज्य आहे, मात्र स्वराज्याचे काय? हा स्वराज्य ज्याच्या भरोशावर उभा झाला तोच शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. स्वराज्यात कोणत्याच मुलीबाळीवर कुणी वाईट नजर टाकणार नाही असा माझा शिवबा म्हणायचा. मात्र आज अगदी चिमुकल्यांवर सुद्धा अत्याचार होतोय. किती दुर्दैवी आहे हे. अरे काय चाललंय नाही? अरे तुम्हीच म्हणताय ना की काळ बदललाय, पण हे तर सगळंच बदललंय. खरंच हे तर सगळंच बदललंय. आपली जात धर्म हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण सार्वजनिक जीवनात कुठून आले हे अडथळे की कुणी मुद्दाम निर्माण केले? अरे फक्त माझ्या शिवबाचा जय जयकारच नकोय, तर त्याचे आदर्श विचार कुठे गेले? अरे जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा. हा असा हिंदुस्थान कधीही अपेक्षित नव्हता. माझा शिवबा तुम्हा सर्वांचा आदर्श, तुम्हा सर्वांचा श्रेष्ठ. मात्र याचे मला अजिबात गर्व वाटत नाही, कारण सर्वसामान्य आईप्रमाणे मी पण एका बाळाला जन्म दिला, पण तरीही एकटाच माझा शिवबा का हो आदर्श? तुम्हालाही हवाय ना शिवबा? तर दर पिढीला माझा आणि माझ्या लेकराचाच आदर्श का? काय करता तुम्ही माझा आणि माझ्या लेकराचा आदर्श घेऊन? चौका चौकात आमचे पुतळे उभा करून, जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून आमचा आदर्श तिथेच झटकून येतात. आणि हे पाहून आम्हाला आमचे कष्ट वाया गेले असे आम्हाला वाटते. शेवटी एवढेच म्हणेल की माझ्या शिवबाचा जय जयकार केल्यापेक्षा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. जगदंब जगदंब जगदंब.